नमस्कार मित्रांनो, चेतन मारगडे ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आज आपण चाललोय महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ट्रॅकिंगसाठी. आता बघा सकाळचे 5:30 वाजले आहेत आणि आपली 6:30 लोकल आहे आणि बाहेर पण खूप अंधार झाला आहे. मजा येणार आहे. आज ट्रॅकिंगसाठी 50 पोरं आहेत, ते सर्वजण कसाऱ्याला भेटणार आहेत. तर शेवटपर्यंत पूर्ण ब्लॉग बघत राहा. भेटूया आपण. आता पोहोचल्या कसाऱ्याला. आता आपल्यासोबत आता बाकीचे पोरं पुढे गेलेले आहेत. चला जाऊया. कसाऱ्यामध्ये गरमागरम नाश्ता करून हळूहळू सगळी पोरं इथे जमा होत आहेत. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता तुम्हाला आयलाबाई होळकरांची विहीर दाखवतो. आयलाबाई होळकरांची विहीर आहे ही विहीर 12 महिने पाणी असते विहिरीला. ही विहीर अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे प्रवाशांसाठी, जी म्हणजे त्या काळात बांधलेली आहे. या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पूर्ण कातळामध्ये, ही एवढ्या उंचावर आहे तरी हिला 12 महिने पाणी असते. वरचे 12 पाडे उन्हाळ्याच्या दिवसात याचं पाणी भरलं जातं. आता इथे सागररामाचा फोटो काढतोय. मित्रांनो, आता आपण कळसूबाईच्या अगदी जवळ आलो आहे आणि थोड्याच वेळात महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर चढण्याचे ट्रॅक सुरू होणार आहे. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बारी गावामध्ये घरामध्ये बॅग ठेवून आता चाललोय कळसूबाईच्या ठिकाणी. हे बघा सर्वजण जादू बनले. बारी हे शिखराच्या पायथ्याचे असलेल्या गावाचे नाव आहे. आता तुम्ही पाहू शकता साईडला किती हिरवागार आहे राहायला आणि तिथं पाणी खूप भरलं का तरी. हॅलो गाईज, आम्हाला मित्र आहे हातात बनलाय मला पुढे ब्लॉग बघत राहा. पाय घसरायचे पण भेटतो. मित्रांनो, चढून चढून खूप दम लागायला लागला. धबधबा दिसतोय तुम्हाला. हाय हाय बघा, आपण एक ब्लॉगर आहे दादा. त्याला पण सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव काय? काय एक क्रेझी लाईफ. सबस्क्राईब करा दादा चॅनलला. आणि इंस्टा आयडी सांग. MR अकराला आपला फॉलो करा इंस्टा आयडीला. चला आता पुढचा बघूया कंटिन्यू. हे बघा आणि इथं नाश्ता पाणी आणि इथं तुम्हाला वर चढण्यासाठी काट्या पण भेटतात. आणि बारी गावापासून आम्ही 20 मिनिटं चाललो, पण मुख्य ट्रॅक हा इथून चालू होतो. मित्रांनो, आता कळसूबाई शिखर चढायला सुरुवात केली. हे बघा हे दोघंजण अजून बघा एवढी चढून चढले. ते बघा माझे 2 मित्र वरती आहे आणि छोटी परी बघा. चल बाय कर. हे बघ इथून जायचं. हे बघ दगड खूप चढण आहे. एवढ्या त्याच्यामध्ये तो खूप दमलो. तर बाकी मित्र तुम्हाला सोडून वरती गेले, वरती बसलेले आहेत. चला वरती जाऊ आता. कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो, हे बघा हा 34 चढण आणि हे बघा या वरती तुम्हाला हाय करत होतं ना. हे बघा वरती मला सोडून आलते. खूप चढण एवढे दमलो मी चढून चढून. हे बघा छोटी परी कशी कळसूबाईला आले. नजारा बघा किती सुंदर दिसतोय. एवढी वर चढून आले, नजारा बघायला वेगळीच मजा येते. बघा तेवढा खालचं गाव चढून इतकं वर आले. कळसूबाईच्या दुसऱ्या टप्प्यात आहे आणि तिथे बघा धबधबे. आणि आताशी फक्त कळसूबाईचा अर्धा चौक दिसतोय. तो पण बरोबर नाही दिसत. वरतीच पूर्ण धुका आहे, तुम्ही पाहू शकता. हे बघा कळसूबाई बद्दल गावकरी सांगतात, कळसूबाई या गावातली सून होती. तिला औषधी वनस्पतीबद्दल खूप ज्ञान होते. त्याने त्या गावातील लोकांची सेवा करत असे. कालांतराने मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिची ओळख म्हणून शिखराला तिचे नाव दिले. मित्रांनो, आता इथे व्हिडिओ शूट चालू आहे. आमचा शाहरुख खान बघा. आमचा शाहरुख खान कसा चालतोय आणि व्हिडिओ शूट करणारा आमचा आकाश. चला व्हिडिओ बघत राहा पूर्ण. भेटूया वरती कळसूबाई शिखरावर. खाली चढून आलाय. सगळे दमून गेले. सगळ्यांची फाटले हात पाले सगळ्यांची. अजून खूप डोंगर चढायचे. अजून 99% चढायचं बाकी. गार्डन हो गया. काय बोलला गार्डन हो गया. आता सुद्धा लागल्यात म्हणून थोडा बरा वाटतंय. आणि बघा इथं व्ह्यू बघा कसा कळसूबाईचा. अजून तर कळसूबाई आली पण नाही.
हवा पण खूप चालू आहे बघा. तिला खाण्यापिण्यासाठी पण खूप सारे आहेत. या थंडा बियान चिल करा. हवा घेऊ बघा इथून. आणि आमचा शाहरुख खान काय शाहरुख खान पूर्ण ब्लॉग बघा. एवढ्यावर आला आणि तो बोलगा बोलतोय. अजून 2-3 घंटे लागतील वर चढायला. काय बोलू आता हे एवढ्या याच्यामध्ये सगळ्यांचे फाडले. दादा वगैरे जिरली आता लागलाय. ब्लॉग बघत आहे पूर्ण. आता वर चढतोय आम्ही. दादा बघा कसा. दादा बोल काय तरी. अरे बोल. दादाच्या तोंडातून हवा यायला. दादाच्या तोंडातून गरम वाफ निघते थंडीमध्ये. जिरली आमची. दादा काय बोलतोय. जिरली बोलतोय. जिरली आता आमची. जिरली अजून 3 तास लागणार वर चढायला. चला अजून मित्रांनो एवढा वर चढायचे आहे बघा. एवढी चढण चढायची वरती काही दिसत नाही. अधूनमधून सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि त्यांच्या सोबत असणारा सोसायट्याचा वारा आणि शिड्यावरून पडणारे खळखळते पाणी दम लावणारा ट्रॅक आहे, पण मजा पण तेवढीच येते. नवा नजारा बघा. खूप जमलंय. सगळ्यांची जिरले. आम्हाला थोडं अजून थोडी जिरायची बाकी आहे. एवढा वर चढायचे अजून. चला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आता जातो पुढचं स्टेप करतो मित्रांनो. आता अर्धा पण पार नाही झाला. खालचं तर काहीच नाही. सगळं दुःख दिसतंय. दादा बघा. दादा कुठून आला तो. जळगाव नागपूर. हे सगळं नागपूर जळगाव इकडून बघत राहा. आज थोडा आराम करतो. इथे सगळेजण आराम करायला थांबलेत. चांगले ग्रुपचं बरं बघा. अजून खूप वर आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. थोड्या वेळाने आपण वर चढणं परत सुरू करू. बघा इथं खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत. तिथं वेट करते खाऊ खाण्यापिण्यासाठी. आणि लिंबू सरबत. अजून काय काय ठेवतो मित्र तू. सर्व ठेवतो. एवढं वर दादाने शॉप टाकलं. इथून काही गाव पण दिसत नाही. सर्व धुक्क आहे. आणि एवढ्या वर दादाने शॉप टाकलाय. सिंगल चालू शकत नाही बघा. आपण सिंगल चालू शकत नाही ट्रेकला. आणि दादाने एवढा शॉप टाकल्यावर शेगडी सर्व सामान वर घेऊन आलेत. दादाला सपोर्ट करा आणि मला पण सपोर्ट करा. चला आता वर चढण्यासाठी सुरुवात करू. अजून भरपूर आहे. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. ते सापच आहे मित्रांनो. आता बघा एवढ्या वर चालून दरी बघा कशी आहे. दरी खूप वर आलोय. पण सगळं दुःखच आहे. अजून खूप वर चढायचे आहे. हा नजारा बघा इथला. अजून आमची पब्लिक चालली पुढे. ह्या पाठीमागा ब्लॉग बनवायला थांबलोय. चला आता पुढे कंटिन्यू करू. आणि तो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. मित्रांनो जागोजागी चांगली एक गोष्ट आहे. चढण्यासाठी कठीण नाही, पण खूप उंच असल्यामुळे दम खूप लागतो आणि रिस्की बिलकुल नाही. गावातील लोकांनी जागोजागी लोखंडी बॅरिकेड लावलेले आहेत आणि शिड्या बसवलेल्या आहेत. मित्रांनो ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. अजून वर चढायचे आहे. चाललोय. माझा मित्र खूप थकला आहे आणि मी पण खूप थकलोय. आता हळूहळू चाललोय. कसोबाच्या शिखर वर चढतोय. अजून तर पोहोचलो पण नाही. अजून अर्धा पण पोहोचलो नाही हे पण माहित नाही. चला हळूहळू चालतोय. तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. अजून एवढे चढून चढायचे आहे. आणि हे बघा इकडं सर्व दुःखच आहे. आपला मित्र खूप थकला आहे. त्याने बूट दाखव रे. बूट काढून घेतलं तर बूट काढून घेतलं. बिना त्या बुटाचं चालतंय. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. मित्रांनो चढून थकलो. माझा मित्र बसलाय आणि आम्ही दोघंच खेळायला. बघा वर किती आहे चढण. दादा किती अजून अंतर आहे. थोडं राहिलंय. दादा बोलतो अजून थोडं बाकी आहे. तरी 1 घंटा लागेल का. 1 घंटा लागेल. आता एवढा गडतोड मला सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आता इथं मॅगी बनवायला सांगितली. बघा मॅगी बनवायला घेतलंय. दादा एवढ्या वर येऊन धंदा करतात. मॅगी खायला येतले बघा. सर्व मॅगी खातात. मॅगी शिकण्यासाठी पण मित्रांनो मॅगी जाऊन खाली. आता परत डोंगर चढायला सुरुवात करताय. आता पाऊस पण खूप पडायला सुरुवात झाले. बघा आता मॅगी खायला जेव्हा जाता येतो. पाऊस सुरू झाला बघा. जोरात पाऊस चालू झाला बघा. चल ना.
दादा आपला बारीक गावला आपण इथं उतरलो होतो ना, तिथून दादा सर्व सामान भरलेलं सामान घेऊन थोडं डोंगरावर येतो आणि धंदा करतोय. आणि मग खाली आलं तरी आपल्याला एवढा डोंगर तेवढा घेऊ आला दादा कसं माहिती येत असं. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. हे बघा आकाश, चला मित्रांनो, दादाने मग सांगते ना विहीर 24-12 महिने पाणी असतो. ही बघा ही विहीर आहे. थोडं पाणी पिऊन जा. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. पाणी पिता बघा. अरे बादली झाली, पाणी पण काढता येत नाही. बघा यांना पाणी पण काढला. आता पाणी पिऊ. आता काही कसा पाणी आहे रे विहिरीचा? हा शुद्ध, एकदम शुद्ध पाणी आहे बघा. एकदम निवाळ पाणी आहे. पाऊस पडतोय तरी बिस्लरी येऊन चांगलं पाणी आहे. चला आता मी पण पितो. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर नाही की पाणी पिऊन आता चाललो. आता कसं शिखर चढतोय. आपण लवकरच पोहोचणार आहे. मला परत हे नुसतं जमून जातो. सवय नाही चढायची, मला पण सवय ना. पण आता अर्धा एक घंटा लागेल कळसुबाई वर चढायला. तेच कंटिन्यू चालू ठेवू. चला हळूहळू चालत राहू. पण बघत मित्रांनो, हे बघा फायनली आम्ही पोहोचतोय. पण अजून थोडा बाकी आहे. आपला आकाश आणि सुटले मित्रांनो, अजून थोडा बाकी आहे. आता आम्ही तेवढा कम्प्लीट करू. हा बघा दमला तो कसा नाचतोय. हे बघा आता कसलं शिकायला आम्हाला थोड्याच वेळाने दिसणार आहे. ब्लॉग बघत राहा. कधी वरती जायची, कधी घालायची? हा जाऊन आला का? हा आता जाऊन आलाय. चला मित्रांनो, आता अजून थोडा बाकी आहे. कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. आणि इथं खूप जोरात हवा सुटले. सर्वजण मजा करतात फायनली पोहोचणार म्हणून. मित्रांनो ब्लॉग बघत लवकर पोहोचलोय. हे बघा इकडे माकडे कुठे गेले? गेले वरती. हे बघा इकडे साईडला माकडे आहेत. आलं का रे पॉइंट? आला आता पोहोचलो पॉइंटला. आता मित्रांनो पोहोचलो पॉइंट. हे बघा इथून काहीच दिसत नाही. फायनली अख्खं दुःख आहे. इथं आता तरतर कापतोय. ब्लॉग बघत राहा कंटिन्यू. हे बघा फायनली पोहोचलो आम्ही. मित्रांनो, आम्ही महाराष्ट्र सर्वोच्च शिखरावर पोहोचलो. इथून दिसणारं प्रत्येक दृश्य पाहिल्यावर सगळा तपासणार काय होतो. हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट सुद्धा म्हणतात. मित्रांनो, आता कळसुबाईचं शिखर चढून झालंय. आता आम्ही आमच्या घरी जातोय. सर्वांनी बोला घरी जाऊया. सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, सपोर्ट करत राहा. चला आता घरी जाऊ. आता ब्लॉग एंड करतोय. जर ब्लॉग आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा. हे बघा खरोखर खूप दुःख होत आहे. चला आता ब्लॉग एंड करतोय. बाय. सर्वांनी चहा घेतले. आता ब्लॉगचा एंड करतोय. हे बघा आमचे सर्व ब्लॉगर आहेत. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ट्रॅकला. शिखर पाहून आता खाली उतरत आहे आपण. पण पाहू शकता मला कसा ट्रॅक आहे. आम्ही बसलोय. मित्रांनो, आपण ब्लॉग एंड केला. पण आता वरून जे पाणी वाहतंय ना त्या खाली धबधब्यात रूपांतर झालंय. त्याला आता तुम्हाला मी धबधबा दाखवतो. म्हणजे ते बघा हे धबधब्यावर पाणी इकडे येतंय. पण तिथून वाहतोय ना. मित्रांनो, आता तुम्हाला धबधबा दाखवतो. आता धबधब्याच्या जवळ आहे आपण. आणि हे आपले मित्र चालले धबधबा बघायला. हे बघा तुम्हाला बोललो ना, तुम्हाला 2 धबधबे दाखवतो. हे बघा कळसुबाईच्या खालचे वरून पाणी, शिखरावरून पाणी येते ना, त्याचा धबधब्यात निर्माण होतो. हा पहिला धबधबा. आणि हे बघा आमची बोलावाचा फोटो काढायला. हा बोल. चल आता काय तरी मित्रांनो, आता जेवण खाऊन आता चाललंय.
आमच्या पायाचे सगळे लागलेले आहेत चांगले. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये.